आमच्या लग्नाचे फोटो ज्या फोटोग्राफरने काढले तो मित्र आहे ना तुमचा? हो. आलेत का फोटोज? आलेत ना, एक नंबर आलेत. सखी मॅडम कशा दिसतायत त्यात? सखी मॅडम एकतर हसतायत नाहीतर लाजतायत आणि तुझ्याकडे भारावून बघतायत. तू काही त्यांना जन्मोजन्मीचं प्रेम मिळालंय. पण मला एक सांग, त्या सगळ्या फोटोज मधून तुला एका तरी फोटोमध्ये त्या दुःखी किंवा उदास अशा कुठे दिसल्या का? नाही, दुःखी नाही, खुश आहेत हेच दिसतंय. आता आपण डायरेक्ट सखी मॅडम यांचीच साक्ष घेऊया. सांगा, स्वयंवर कोणी रचलं? सगळ्या मुलांमधून माझी निवड कोणी केली? साखरपुड्याची साडी कोणी पसंत केली? माझी उष्टी हळद अंगाला कोणी लावली? माझा हात विश्वासानं हातात घेऊन त्याच्याशी लग्न कोणी केलं? मी केलं हे सगळं. मी केलं. तुझ्यासोबत एकत्र राहायचं स्वप्न मी बघितलं. तुझ्या साक्षीने सासरी जायची बॅग सुद्धा मीच भरली. मीच केलं हे सगळं मी. पण सोडा तुमच्या हातावर मेहंदीनं लिहिलेलं सन्हा हे नाव अजून मिटलेलं नाही. आत्ताच सुरू झालेला हा संसार तुम्ही मिटवायला निघाला. त्यापेक्षा एक सोपं काम आपण दोघं मिळून करू शकतो. तुम्ही आणि मी, म्हणजेच सखी आणि कान्हा मिळून या सणाला जरा वेळ देऊया ना. प्रामाणिकपणे सांगा सर, तुम्हाला अजूनही असं वाटतं का ही केस तुम्ही कोर्टात जिंकाल? बरोबर बोलतीये ना मी. काय वाटतं तुम्हाला आचरेकर? सखी मॅडम, मला वाटतं मी निघायला हवं. ओ आचरेकर, ही फक्त ट्रायल होती. सर, आपण कोर्टात बघूयात ना. हा, सॉरी मॅडम, मला माझं हसं करून नाही घ्यायचं. सॉरी. सर, आयुष्यभर पळत आलाय, अजून किती पळणार आहेस? कान्हाच्या विरोधात साक्ष म्हणजेच सरकारच्या विरोधात साक्ष. एवढी हिंमत आहे तुमच्यात? सरकार एक वेळ तुमचं ठीक आहे हो, तुम्ही सरकार आहात म्हणजे तुमचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. पण हा कोण कुठला ड्रायव्हर, याला का महत्व द्यायचं? द्यावं लागेल, महत्व द्यावं लागेल, कारण तो माझा माणूस आहे. कान्हाला लाईटली घेणं म्हणजेच सरकारला लाईटली घेणं. हे बघ काना, तू मला जरा जास्तच लाईटली घेतोस. मी सरकारचा माणूस आहे आणि मला लाईटली घेणं म्हणजेच सरकारनं लाईटली घेण्यासारखं. हो, ही केस संपली की तुमचीच केस घेईन मी. हो, बोलू आपण. सर, आपल्याकडे अजून काय ऑप्शन आहे? सखी मॅडम, आधी मला सांगा, कोण आहे हा कान्हा? ड्रायव्हर एवढा हुशार असतो? माझ्याशी डिबेट? वकील वगैरे तर नाहीये ना? किती सफाईदारपणे त्याची बाजू मांडत होता. समोरच्याची साक्ष सुद्धा हवी तशी वळवत होता. अहो, तुम्ही त्याचं काय कौतुक करताय? तुम्ही माझे वकील आहात ना? हा, मॅडम, कौतुक माणसाचं नाही, त्याच्या बुद्धीचं करतोय. आणि शत्रू जरी असला तरी शत्रूचं कौतुक करावं. मला कौतुक नकोय सर. मला जस्टिस हवाय, न्याय. आणि तो तुम्हीच मिळवून देऊ शकता. मला तुमचा डिसिजन सांगा. तुम्ही ही केस घेताय ना? नाही, सॉरी, आय कांट. नाही सर, प्लीज असं नका म्हणू. तुम्हाला ही केस घ्यावीच लागेल आणि मला डिवोर्स मिळवून द्यावाच लागेल. अशक्य. क्या बात आहे. आज तू हे सिद्ध केलंस की मी स्मार्ट आहे. नाही, आज तू सिद्ध केलंस की मी गाढवावर नाही, अपेक्षापेक्षा जास्त बंडखोर नाही. मला वाटलं होतं लग्न करून परत या घरात आल्यानंतर मुळू रडत बसेल, पण नाही. रॉयल गृहप्रवेश करून दाखवला तिने तुझा. तुलाच माप ओलांडायला सांगितले. काय असतोयस काय? जोक मारला? कुठे गेली तुझी हुशारी, शार्पनेस? डिवोर्सचा निर्णय घेतला, झोपा काढत होतास तू? तुम्ही काळजी करू नका. त्यांनी अजून काय डाव पलटवला ना माझ्यावर, त्याचं उत्तर देईन मी त्यांना. कस? सखी मॅडम, त्याच्याकडे 100 साक्षीदार आणि 100 पुरावे, आणि खरं खोटं माहित नाही, पण त्याला तरी हे नातं टिकवायचं असं दिसतंय. आणि कोर्टाला लग्न टिकवण्यात रस असतो मॅडम. पहिल्याच दिवशी केस डिसमिस करतील. पण मग आपण आता केस तरी फाईल करू शकतो ना? हा, ते करता येईल, परंतु कोर्ट तुम्हाला त्याच्यासोबत 6 महिने घालवून तुमच्या नात्याला संधी द्यायला लावणार. वेळ घ्या म्हणेल कोर्ट. मला माहितीये ना. सर, अजून काही ऑप्शन? नाही, सध्या तरी या केसमध्ये एवढेच ऑप्शन आहेत. एकतर तुम्हाला त्याच्यासोबत 6 महिने काढावे लागतील, किंवा जर लवकर सुटका हवी असेल तर कान्हा कसा चुकीचा आहे, तो खोटारडा आहे, फसवा आहे, हे कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल. पण मग आपण आता तेच तर करून बघितलं ना, काहीच नाही सापडलं. तेच तर म्हणतो मी मॅडम, तुम्हाला कोर्टासमोर सिद्ध करावे लागेल की तुम्ही त्याच्यासोबत सुखी नाही आहात. तुम्हाला त्याच्याकडून शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक त्रास सहन करावा लागतोय. ते सिद्ध करावे लागेल, तेही पुराव्यांसहित. तरच शक्य आहे. कान्हासोबतच्या नात्यात मी सुखी नाहीये. आता माझं एकच टार्गेट असेल. तो कसा खोटारडा आहे, चीटर आहे,
हे सिद्ध करणारे पुरावे मिळवायचे. आपल्या खोलीची चावी दे. चावी जान्हवी घेऊन गेली. तिला स्टॅपलर हवं होतं. म्हटलं जा कपाटातून हे